नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे, की जे सेवा अंतर्गत बी-एड आहे, जो की नवीन प्रोग्राम आत्ता P108 सुरू केलेला आहे विद्यापीठाने. त्यामध्ये ॲडमिशन कशाप्रकारे घ्यायचं? तर मित्रांनो, ह्याआधी आपल्याला 2-3 गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, की हे बी-एड नक्की कोणासाठी आहे, बरोबर? आता बघा मित्रांनो, हे जे बी-एड आहे, हे सेवा अंतर्गत यांच्यासाठी आहे, म्हणजे थोडक्यात इन सर्व्हिस. जे लोकं ऑलरेडी शिक्षक आहात, प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट शाळेवरती, त्यांच्यासाठी फक्त हे असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे मित्रांनो अशी आहे, की तुमचं डी-एड, डी-एल-एड जे काही तुमचा डिप्लोमा झालेला असेल एज्युकेशनमध्ये किंवा प्रायमरी एज्युकेशनमध्ये, त्याच्यानंतर तुम्ही कमीत कमी तुमचा 2 वर्षांचा एक्सपिरियन्स असला पाहिजे फुल टाईममध्ये. जर तुम्ही पार्ट टाईममध्ये शिक्षक असाल, तर तुमचं डी-एड झाल्यापासून कमीत कमी 4 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे पार्ट टाईममध्ये आणि फुल टाईममध्ये कमीत कमी 2 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. तरच तुम्ही ह्या प्रोग्रामसाठी जे आहे तुम्ही पात्र आहात. तुम्ही यामध्ये बी-एडला ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. त्यासाठी मित्रांनो अजून तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमच्या शाळेचा यू-डी-एस नंबर, ठीक आहे. यू-डी-आय-एस-ई नंबर तुम्हाला महत्त्वाचा आहे. सोबत तुमच्या जो कोणी तुमचा शाळेचा मुख्य असेल किंवा जे कोणी तुमचा मुख्याध्यापक वगैरे असेल, त्यांचं तुम्हाला एक लेटर लागणार आहे, लेखी लेटर, की इथून पुढे 2 वर्ष जोपर्यंत बी-एड होत नाही, तोपर्यंत जो कोणी हा स्टाफ असेल किंवा जो कोणी शिक्षक असेल, तो विद्यार्थी आमच्या इथेच म्हणजे शिकवणार आहे वगैरे असं त्यांच्याकडे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. बी-एडचा विद्यार्थी म्हणजे तुमच्या शाळेचा थोडक्यात काय तर एखादा समजा स्टाफ असेल, तर पुढील 2 वर्ष जे आहे तुम्हाला त्या शाळेमध्ये तुम्हाला तिथं राहायचं आहे. कारण तुमचे जे काही अकॅडमिक रेकॉर्ड वगैरे जे काही असतील, ॲक्टिव्हिटी वगैरे, ते संपूर्ण त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतील. त्यासाठी तुम्हाला जे आहे, कमीत कमी पुढील 2 वर्ष म्हणजे बी-एड पूर्ण होईपर्यंत तुम्हाला जे आहे, ती शाळा सोडता येणार नाही. असं तुम्हाला तुमच्या मुख्याध्यापकाकडून तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ते तुम्हाला परिपत्रक एकदा तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे. सोबत तुमचा यू-डी-एस नंबर लागणार आहे. याचा यू-डी-एस नंबर काय असतो, तुम्हाला मी समोर सांगेलच. कशाप्रकारे बघायचा, काय बघायचं तुमच्या शाळेसाठी वगैरे, वगैरे. ठीक आहे. आणि सोबत बघा तुम्हाला मित्रांनो यामध्ये जे आहे, तुमचं जेव्हा तुमचं डी-एड पूर्ण होईल, त्या डी-एड नंतर तुम्हाला जे आहे एक्सपिरियन्स तुमचा जो आहे काउंट केला जाईल, बरोबर. म्हणजे समजा तुमचा डी-एड जर समजा 2015 झाला असेल, तर 15 पासूनचे पुढचे जे काही वर्ष वगैरे असतील, ते तुमच्या यामध्ये काउंट केले जातील एप्रिल 2026 पर्यंत. ठीक आहे. तुमचे 2 वर्ष पूर्ण असले पाहिजे फुल टाईममध्ये. जर तुम्ही पार्ट टाईममध्ये शिकवत असाल, प्रायव्हेटला वगैरे, तर तुम्हाला कमीत कमी 4 वर्ष पूर्ण पाहिजे. कारण 4चे 2 वर्ष होतात, बरोबर, हाल्फ-हाल्फच्या हिशोबानं. असो, आता समोरची आपल्याला प्रोसेस बघून घ्यायची आहे, की ॲडमिशन कशाप्रकारे करायचं, काय करायचं. सोबत त्याची पात्रता वगैरे देखील आपण बघणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो स्क्रीनवर बघू शकता. तुम्हाला वाय-सी-एमच्या ऑफिशियल साईटवर यायचं आहे. या ठिकाणी ॲडमिशन टॅबवर यायचं आहे. ॲडमिशन टॅबवर आल्यावर बघा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन प्रवेश अर्ज, कृषी शिक्षणक्रम आणि त्याखाली बघा तुम्हाला P108 बी-एड सेवा अंतर्गत शिक्षणक्रम प्रवेशासाठी आणि P21 बी-एड विशेष शिक्षणक्रमासाठी. ठीक आहे. हे अपंगांसाठी असणार आहे आणि हे सेवा अंतर्गतसाठी असणार आहे. तर आपण या सेवा अंतर्गत याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. इथे बघा आपल्याला येथे क्लिक करा. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर आल्यावर बघा तुम्हाला P108 बी-एड सेवेअंतर्गत शिक्षणक्रमासाठी प्रवेश सुरू. ठीक आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत. सूचना, ऑनलाईन प्रवेश पोर्टल आणि माहिती पुस्तिका. तर माहिती पुस्तिका आपण ओपन करूया, ज्याला आपण प्रॉस्पेक्टस म्हणतो आणि सोबत बघा ऑनलाईन प्रवेश अर्ज जे की 27 तारखेपासून म्हणजे 27 जुलैपासून सुरू झालेले आहेत. ते 10 ऑगस्ट पर्यंत ॲडमिशन चालणार आहेत. तर ऑनलाईन प्रवेशासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ठीक आहे. यावर क्लिक केलं की बघा तुमच्या समोर अशा प्रकारचं ॲडमिशन पोर्टल ओपन होईल. नॉर्मल तुम्ही ज्या ॲडमिशन पोर्टलवर ओपन करता, ते ॲडमिशन पोर्टल वेगळं आहे. बी-एडचं ॲडमिशन पोर्टल वेगळं आहे. तुम्ही वरती जर लिंक बघितली, तर या ठिकाणी बघा वाय-सी-एम-यू एडीएम बी-एड आहे. म्हणजे बरोबर ॲडमिशन बी-एड आहे फक्त या ठिकाणी मेन्शन केलेलं. ठीक आहे. नॉर्मल ॲडमिशन वेगळं आहे. तुम्ही नॉर्मल पेजवर जर गेले, तर नॉर्मल पेजवर बघा वाय-सी-एम-यू फक्त ई दिसतंय. म्हणजे ठीक आहे. म्हणजे जे तुमचं नॉर्मल ॲडमिशन असतं ते ई राहतं आणि जे हे ॲडमिशन आहे या ठिकाणी फक्त समोर बी-एड लावलेलं आहे बघा, बी-ई-डी बरोबर. ते बी-एडचं आहे. ॲडमिशन प्रोसेस P108 बी-एड 26 ते 28 म्हणजे 2 वर्षांचा हा प्रोग्राम असणार आहे. ठीक आहे. बाकी हे आपलं नॉर्मल ॲडमिशनचं आहे. तर नॉर्मल ॲडमिशनचं आपण क्लोज करूया. तर ॲडमिशन प्रोसेस फॉर P108 बी-एड 2026-28 सिलेक्ट ॲडमिशन कॅटेगरी बरोबर. आता यावरती बघा आपण आलेलो आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला काय करायचं 2 ऑप्शन आहेत. फ्रेशर स्टुडंट आणि रजिस्टर्ड स्टुडंट्स. आता हा नवीन प्रोग्राम आहे बरोबर. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी फ्रेशर स्टुडंट्सवर क्लिक करायचं आहे. बरोबर. आता तुमच्याकडे युजर आयडी पासवर्ड आहे का? तर नाही. कारण तुम्हाला बी-एडसाठी जे आहे नोंदणी करायची. तुम्हाला काय करायचंय न्यू युजर यावर वरती क्लिक करायचं आहे. बरोबर. आता बघा ऑनलाईन नोंदणीसाठी काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत. हॅव यू कंप्लीट युअर ग्रॅज्युएशन? तर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे. हॅव यू कंप्लीट युअर डी-एड डिप्लोमा इन एज्युकेशन, डी-टी-एड डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन ऑर डी-एल-एड डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन. ह्या 3 पैकी तुमचा एक डिप्लोमा पूर्ण असला पाहिजे. ठीक आहे. नंतर आर यू वर्किंग ॲज अ टीचर एलिमेंटरी एज्युकेशन? तर हे तुमचं तुम्ही वर्किंग असले पाहिजे. कमीत कमी तुमचं 2 वर्षांचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. डू यू हॅव मिनिमम 2 इयर टीचिंग एक्सपिरियन्स आफ्टर कंप्लीशन ऑफ डी-एड, टी-एड? ठीक आहे. थोडक्यात काय, तर तुमचा जे काही अनुभव आहे तो 2 वर्षांपर्यंत असला पाहिजे. तुमचा अनुभव विचारात घेतलेला आहे 30 एप्रिल 2026 पर्यंत. ठीक आहे. किमान 2 वर्षांचा अनुभव असला पाहिजे. थोडक्यात तुम्ही जर समजा 2021ला जॉइन केला असेल, तर तुमचा एक्सपिरियन्स जो आहे तो फुल टाईममध्ये एप्रिल 2026 पर्यंत 2 वर्षांचा काउंट होतो. ठीक आहे. हे जर का तुम्हाला अटी मान्य असतील, यात तुम्ही पूर्ण केल्या असेल, तर आय हिअर बाय डिक्लेअरवर क्लिक करायचं आहे. ओके करायचं.
नॉर्मली मित्रांनो तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी नोंदणी वगैरे करता प्रोफाइलची, त्यापर्यंत तुम्हाला नोंदणी करायची आहे. तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे ॲज पर आधार कार्ड. पुन्हा रिएंटर करायचं आहे. तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तुमची जन्मतारीख टाकायची आहे. तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर, चालू ईमेल आयडी टाकायचा आहे. ओ-टी-पी टाकून व्हेरिफाय करायचं, लॉगिन करायचं. तुमच्याकडे मित्रांनो एक टेम्पररी युजर आयडी पासवर्ड येतो. तो टेम्पररी युजर आयडी BED या नावाने येतो. ठीक आहे. BED ठीक आहे. तो तुम्हाला या ठिकाणी जे आहे फ्रेशरवर येऊन या ठिकाणी तुम्हाला तो आयडी पासवर्ड टाकून तुम्हाला या ठिकाणी लॉगिन करायचं आहे. ठीक आहे. आता मी एका विद्यार्थ्याचा बनवलेला आहे. तो युजर आयडी पासवर्ड मी या ठिकाणी टाकतो. अशा प्रकारचा BED वाला युजर आयडी टाकायचा आहे. पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉगिनवर क्लिक करायचं आहे. लॉगिनवर क्लिक केल्यावर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे, या ठिकाणी प्रोफाइल फिलअप करायचा ऑप्शन येतो. आता बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे एकदम बेसिक इन्फॉर्मेशन आहे. ज्या पद्धतीने तुम्ही बाकीचे ॲडमिशन भरता, सेम तुम्हाला हीच पद्धत या ठिकाणी वापरायची आहे. असं नाही की त्याचं काही वेगळं पोर्टल वगैरे आहे ते. ठीक आहे, सेम प्रोसेस आहे. तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे ॲज पर आधार कार्ड. ठीक आहे. तुमचं ABCID आधार कार्डवर जे नाव असेल ते आधार कार्डचं नाव टाकायचं आहे. परत तुमचं जे काही तुमच्या मार्कशीटवर नाव असेल ते मार्कशीटचं नाव टाकायचं आहे तुमचं. लग्नाच्या आधी असेल तर लग्नाच्या आधीच टाका. नंतरचं टाकायचं असेल तर नंतरचे टाकू शकता तुम्ही. ठीक आहे. डिपेंड ऑन म्हणजे तुमचं लग्न झालं असेल तर लग्नाच्या नंतर देखील टाकू शकता. बाकीचे तुम्हाला मॅरेज वगैरे तुमचा डेट ऑफ बर्थ, तुमचं मेल, फिमेल, मदर टंग, कास्ट, तुमचं हे धर्म वगैरे जे काय असेल ती माहिती भरायची आहे. आणि शेवटी मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तुम्हालाही बघा या ठिकाणी ऑप्शन बघायला मिळतं. ABCID, DEB-ID हे तर तुम्हाला टाकायचंच आहे. बट अजून तुम्हाला एक नवीन ऑप्शन आलेला आहे या ठिकाणी बघा. एंटर स्कूल UDIS नंबर ठीक आहे. तर हा जो UDIS नंबर आहे हा तुम्हाला टाकायचा आहे. तर तुमची शाळा जी आहे ती नोंदणीकृत असली पाहिजे UDISवरती. तो UDIS नंबर तुमचा जो आहे 27 ने सुरू होतो. 27 ने का? कारण महाराष्ट्र स्टेटचा कोड 27 आहे. बरोबर? तर 27 सुरू होणार असेल तर महाराष्ट्रामधला तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जरी असाल तरी चालतं, काही हरकत नाहीये. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी जे आहे तुम्हाला 27 पासून सुरू होणारा तुमचा जो आहे तो टाकायचा आहे. आता बघा शाळेचं नाव काय या ठिकाणी बघा दिलेलं आहे. ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल CBSE डिस्ट्रिक्ट मुंबई सबअर्ब महाराष्ट्र. ठीक आहे. तर ह्या शाळेचा हा कोड आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी हा कोड टाकलेला आहे. ठीक आहे. आता UDIS नंबर UDIS कोड जो आहे तुम्हाला तो कुठे बघायचा मित्रांनो? तुम्हाला काय करायचं आहे? फक्त तुम्हाला Googleवर सर्च करायचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सर्च करून दाखवतो. ठीक आहे. या ठिकाणी बघा UDISवर आपण आलेलो आहे. udis+.government.in या साइटवर यायचं आहे तुम्हाला. इथे आल्यावर बघा तुम्हाला तुमच्या शाळेचा कोड तुम्हाला या ठिकाणी जे आहे सर्च करायचा आहे. ठीक आहे. इथे बघा तुम्हाला 2 ऑप्शन बघायला मिळतात. नो युअर स्कूल, स्कूल GIS ठीक आहे. तर नो युअर स्कूलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केलं की तुमच्या समोर बघा 4 प्रकारचे ऑप्शन मिळतात तुम्हाला. स्कूल नेम, UDIS कोड आणि पिन कोड. तुमच्या पिन कोड वाईज देखील तुम्ही शाळेचं नाव बघू शकता. ठीक आहे. किंवा स्कूल नेम वाईज देखील तुम्ही सर्च करू शकता. समजा तुमचा पिन कोड असेल तुमचा एरियातला समजा मी नाशिकचा टाकतो. ठीक आहे. मी या ठिकाणी टाकतो. हा समजा पिन कोड टाकला. हा कॅप्चा टाकायचा आहे तुम्हाला. मी तुम्हाला फक्त जनरल इन्फॉर्मेशन म्हणून सांगतोय. तुम्ही देखील तुमच्या पिन कोड वाईज तुमच्या शाळेचं नाव सर्च करू शकता. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मी पिन कोड टाकला. या ठिकाणी बघा भरपूर शाळा आलेल्या आहेत. जसं की झेडपी इंद्रनगर जानोरी, झेडपी पिंपरी स्कूल जानोरी, जनता विद्यालय कोठाटे, झेडपी स्कूल ठीक आहे, धोंडलपाडा, अ, आंबे दिंडोर वगैरे ठीक आहे, अंबड, जवळके दिंडोरी ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे काही तुमच्या शाळेचे कोड असतील, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मित्रांनो. UDIS नंबर तुम्हाला बघा या ठिकाणी बघायला मिळतो. ठीक आहे. UDIS म्हणा किंवा UDIS म्हणा 27 पासून सुरू होणारा कोड आहे मित्रांनो. प्रत्येक शाळेला वेगळा दिलेला असतो. तर यामध्ये तुमची शाळा नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तुम्ही पिन कोडनं सर्च करू शकता. UDIS नंबरनं सर्च करू शकता. स्कूल नेमनं सर्च करू शकता किंवा डायरेक्ट देखील सर्च करू शकता. तुम्ही डायरेक्ट तुमचा ॲड्रेस वगैरे टाकून किंवा शाळेचं नाव वगैरे टाकून तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता. एकदम सोपा आहे कोड काढायला, काही अवघड नाहीये. ठीक आहे. या UDIS कोडची लिंक तुम्हाला मी नो युअर स्कूलची लिंक जी आहे तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून जे आहे आरामात सर्च करू शकता. मित्रांनो बेस्ट राहील तुम्ही ज्या एरियामध्ये तुमची शाळा आहे, त्या एरियाचा पिन कोड टाकायचा. जी जी काही लिस्ट तुमच्या समोर आहे शाळेची अशा प्रकारची, तुमची जी काही शाळा असेल मित्रांनो, त्या शाळेचा कोड तुम्हाला कॉपी करायचा आहे. ठीक आहे. आणि ह्या शाळेमध्ये मित्रांनो तुम्ही कमीत कमी 2 वर्षापासून जास्त अधिक म्हणजे थोडक्यात 2 वर्षांचा एक्सपिरियन्स तुम्हाला दिलेला आहे. तर 2 वर्षापेक्षा जास्त तुम्ही या ठिकाणी असलं पाहिजे. ठीक आहे. आता मित्रांनो असा देखील प्रश्न आहे काही-काही विद्यार्थ्यांना. समजा मित्रांनो असा कधी-कधी होऊ शकतं, की समजा तुम्ही आत्ताच तुमची बदली झालेली आहे किंवा तुम्ही नवीन शाळेमध्ये आलेले आहात 2-3 महिन्यापूर्वी. बट तुम्ही अगोदर दुसऱ्या शाळेमध्ये होता, बरोबर? तर अशा वेळेस काय करायचं? करंट शाळेचं तुम्हाला माहिती टाकायची आहे, बरोबर? टाकायची आहे. बट एक्सपिरियन्स ज्यावेळेस तुम्ही काउंट करसाल, त्यावेळेस तुम्हाला जे तुम्ही आधीच्या शाळेमध्ये आधीच शाळा ज्यावेळेस जॉइन केली होती, तेव्हा तुम्ही टाकू शकता. मग तुमचा एक्सपिरियन्स 5 वर्ष, 10 वर्ष, 8 वर्ष देखील असू शकतो. ठीक आहे. समोर मी तुम्हाला ती माहिती वगैरे सांगणार या ठिकाणी. असो, आता तुम्हाला हे UDIS नंबरचं समजलं. आता बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जे आहे नेक्स्ट यायचं आहे तुमचा UDIS नंबर टाकल्यानंतर. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमचा ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे, काय अवघड नाहीये. तुमचं सिटिझनशिप डोमेसाईल वगैरे टाकायचं आहे. तुमची कास्ट प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला जी माहिती तुम्हाला आवश्यक आहे ती टाकायची आहे. सर्वात महत्त्वाचं बघा मित्रांनो, या ठिकाणी असं असणार आहे वर्क एक्सपिरियन्स डिटेल हे खूप महत्त्वाचं आहे.
तर तुम्ही या ठिकाणी जे आहे 2 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स कंप्लीट केला आहे का? तुमचं डी-एड झालं आहे का? तर हो, तुम्हाला या ठिकाणी येसच करावं लागेल. तुमचं डी-एड झालं असेल. नो जरी तुम्ही केलं, तर तुमचं ॲडमिशन समोर होणारच नाही. त्यामुळे तुमच्याकडे डी-एड पूर्ण असणं आवश्यक आहे. पहिली इयर तुमची पूर्ण झाली. नंतर बघा तुम्ही हॅव यू रिसीव्ह द ग्रॅज्युएट पे स्केल. आता तुम्ही जर गव्हर्नमेंट शाळेमध्ये असाल, तर तुमच्या शिक्षकांना तिथले जे कोणी मुख्य असेल त्यांना विचारून घ्या, येस करायचं का नो करायचं. प्रायव्हेटवाल्यांनी नो केलं तरी चालेल. ठीक आहे. बाकी तुमचं डी-एड किंवा डी-टी-एड किंवा डी-एल-एड जे काही तुमचं पूर्ण झालं असेल, समजा डी-एड, डी-टी-एड किंवा डी-एड, तर जे काही तुमचं पूर्ण झालं असेल ते सिलेक्ट करायचं आहे. केव्हा पूर्ण झालं तुमचं पासिंग 1 वर्षांचं असतं किंवा 2 वर्षांचं असू शकतं. तर पासिंग डेट काय असणार तुमची ती पासिंग डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. नंतर खाली बघा तुम्हाला इज सॉरी इट इज युअर प्रेझेंट वर्किंग स्कूल बरोबर. आता तुम्ही सध्या ज्या शाळेतला यू-डी-एस नंबर दिलेला आहे, ते तुम्हाला टाकून या ठिकाणी येस करायचं आहे. जर तुम्ही शाळा सोडली असेल, तर अगोदरचं तुमची जी काही शाळा असेल, तर तुम्ही यू-डी-एस नंबर टाकला असेल, तर तुम्हाला या ठिकाणी नो करायचं आहे. नो करून तुम्ही बाकीच्या तुमची माहिती वगैरे या ठिकाणी भरू शकता बाकी शाळेची, ठीक आहे. पण तुम्ही करंटमध्ये आहात, तर तुमच्या शाळेचा ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे. तुमचं टाइप ऑफ स्कूल टाकायचं आहे, जसं की गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, सेमी गव्हर्नमेंट ठीक आहे. मोस्टली प्रायव्हेट राहतं किंवा गव्हर्नमेंट राहतं झेडपीवाल्यासाठी. नंतर तुमचा प्रोग्राम फुल टाईम आहे का पार्ट टाईम आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही शाळा केव्हा जॉइन केली, कधी कितपर्यंत असणार ठीक आहे. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे 30 एप्रिल 26 तुम्हाला ही डेट बाय डिफॉल्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. 30 एप्रिल 2026 ठीक आहे. बाकी तुम्ही जर समजा आधीच्या शाळेमध्ये असाल, तर आधीच्या शाळेची तुम्हाला या ठिकाणी पूर्ण माहिती भरायची आहे. तुमचा टोटल एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. आता या ठिकाणी बघा मी एक डेमो म्हणून तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, की हे शाळेची माहिती आपण पूर्ण प्रकारे या ठिकाणी भरलेली आहे. ठीक आहे. शाळेचा ॲड्रेस पूर्ण या ठिकाणी आलेला आहे. त्यांचा एक्सपिरियन्स टोटल जो आहे तो 10 वर्ष, 10 महिने, 23 दिवसांचा आलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय तर पावणे 11 महिन्यांचा पावणे 11 वर्षांचा त्यांचा एक्सपिरियन्स या ठिकाणी शो झालेला आहे. ठीक आहे. असं आपण या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर खाली नेक्स्टवर क्लिक करायचं. आता तुमचं मित्रांनो या ठिकाणी क्वालिफिकेशन टाकायचं आहे. तर क्वालिफिकेशन तुमचं मोस्टली ग्रॅज्युएशन टाकायचं आहे. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन देखील टाकू शकता या ठिकाणी किंवा तुमचं ग्रॅज्युएशन मिनिमम तुम्हाला टाकणं या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे तुमचा फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अपलोड करायची आहे. ठीक आहे. तर फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. तर हा फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुमचं काही समजा एक्स्ट्रा स्कूल स्पोर्ट्स किंवा आर्ट्सचं तुमच्याकडे काही सर्टिफिकेट वगैरे असेल रँकचं स्टेट लेव्हल किंवा नॅशनल लेव्हलचं तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तुमचा जुना पी-आर-एन असेल वाय-सी-एमचा तुम्ही जुना पी-आर-एन टाकू शकता. किंवा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे आहे काय म्हणतो आपण त्याला तुमचं जे काही रजिस्टर्ड वोटर आयडी वगैरे असेल, ते देखील तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे. कंपल्सरी नाही बट असेल तर टाकू शकता. नंतर तुम्हाला या ठिकाणी नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नंतर तुमची जी प्रोफाईल आहे मित्रांनो ती प्रिव्ह्यू होईल. तुमची माहिती एकदा तुम्हाला पूर्णपणे चेक करून घ्यायची आहे. तुमचा फोटो, साइन वगैरे, तुमचा ॲड्रेस वगैरे ठीक आहे. नंतर तुमचे बघा मित्रांनो, जे काही तुमची मेरिट स्कोर असणार आहे, तो मेरिट स्कोर बघा मित्रांनो, तो अशा प्रकारचा असणार आहे. मेरिट स्कोर तुम्ही बघितला, तुमचं ग्रॅज्युएशन जर तुमचं कंप्लीट असेल, तर तुम्हाला 5 मार्क मिळणार. ठीक आहे. तुमचा 5 स्कोर होणार. तुमचा वर्क एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला प्रत्येक वर्षाला 1-1 पॉइंट मिळणार आहे. आता यांचा एक्सपिरियन्स 11 वर्षांचा आहे म्हणून त्यांना 11 पॉइंट मिळालेले आहेत. पावणे 11 म्हणजे थोडक्यात 11 बरोबर. तुमचं तुम्ही वाय-सी-एमधून पास आउट झालेले आहात. तुम्हाला 4 पॉइंट एक्स्ट्रा मिळालेले आहेत तुमचे ग्रॅज्युएशनचे बरोबर. तुम्ही जर समजा मित्रांनो या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन जर ॲड केलं असतं, तर तुम्हाला एक्स्ट्रा 2 किंवा 4 पॉइंट मिळाले असते. ठीक आहे. तुमचा जर समजा जेवढा एक्सपिरियन्स जास्त असेल तुम्हाला जास्त पॉइंट मिळते. टोटल यांचा स्कोर आहे 20. तर मिनिमम आपल्याला 15 स्कोर पाहिजे मित्रांनो अप्रूव्ह होण्यासाठी. ठीक आहे. त्याच्या कमी देखील होऊ शकतात. बट मित्रांनो या ठिकाणी अट अशी असते, की तुमचं जेवढे जास्त पॉइंट असतील तेवढं तुम्हाला अडचण येणार नाही त्या ठिकाणी. ठीक आहे. आता बघा अशा प्रकारचे आपण आलेलं आहे. बाकी तुमच्या ज्या 4ही अटी आहेत खालच्या बघा, जसं की तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे, तुमचं डी-एड, बी-एड जे काही असेल ते पूर्ण आहे. सॉरी डी-टी-एड वगैरे जे काही पूर्ण असेल ते असेल. तुमचा एक्सपिरियन्स आहे का? हो आहे एक्सपिरियन्स तुमचा. ठीक आहे. नंतर तुम्ही शाळेमध्ये आहात का? हो आहे शाळेमध्ये. तुमच्या 4ही अटी या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी बघा मित्रांनो सबमिट बटनावर क्लिक करून तुमची प्रोफाईल तुम्हाला जी आहे या ठिकाणी मित्रांनो लॉक करायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला पूर्ण माहिती व्हेरिफाय करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे आहे सबमिट या बटनावर क्लिक करून तुमची प्रोफाईल लॉक करायची आहे. तर आपण बघा या ठिकाणी सबमिटवर क्लिक करूया. इथे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, "वी आर रजिस्टरिंग द इन्फॉर्मेशन यू अपडेटेड इन युअर प्रोफाइल. क्लिक ऑन सबमिट बटन ओन्ली इफ यू आर शुअर अदरवाईज क्लिक ऑन कॅन्सल बटन इफ यू आर नॉट शुअर ऑर स्टिल वांट टू मेक सम चेंजेस." थोडक्यात काय, तुमची माहिती पूर्ण चेक करून घ्या. जसं आपण आत्ता प्रिव्ह्यू बघितली. सगळं जर व्यवस्थित अचूक बिनचूक असेल तर ओके करा, सबमिट करा. अन्यथा परत कॅन्सल करून तुम्हाला या ठिकाणी जे कॅन्सल करून माहिती चेंजेस तुम्ही करू शकता. बट आपण या ठिकाणी आता पूर्ण माहिती ओके आहे, बरोबर आहे. आपण या बटनावर सबमिटवर क्लिक करूया. आता मित्रांनो सबमिट केलेलं आहे. प्रोफाईल तुमची अपडेट सक्सेसफुल झालेली आहे. आता तुम्ही यामध्ये काही चेंजेस करू शकत नाही. ठीक आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी अँटी रॅगिंग बरोबर. आता रॅगिंग म्हणजे काय तुम्हाला सांगायची गरज नाहीये. ठीक आहे. थ्री इडियट्स चित्रपट सर्वांनी बघितलेला असेल. थ्री इडियट्स त्यामध्ये ज्या प्रकारची रॅगिंग वगैरे होती, त्या संदर्भात बघा या ठिकाणी जे आहे विद्यार्थी नोंदणीसाठी अँटी रॅगिंग पोर्टल लिंक. तर या ठिकाणी जे आहे मित्रांनो अँटी रॅगिंग डॉट इन ॲफिडेव्हिट रजिस्ट्रेशन ह्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला जे आहे अँटी रॅगिंग यावरती नोंदणी करणं बंधनकारक आहे.
तुमचं ॲडमिशन झाल्यावर देखील करू शकता किंवा आता देखील करू शकता. ठीक आहे. असं बेसिक स्टेप आहे, ती नंतर तुम्हाला गरज पडली तर सांगेल मी. बाकी तुम्हाला या ठिकाणी जे आहे अँटी रॅगिंग थोडक्यात काय तर कुठेही तुम्हाला रॅगिंग करायची कोणाला अधिकार नाहीये वगैरे, वगैरे. ठीक आहे. आय एग्री करूया आपण या ठिकाणी. नेक्स्ट करूया. नेक्स्ट केलं मित्रांनो, आता बघा या ठिकाणी आपल्याला जे आहे एलिजिबिलिटी. आता बघा मित्रांनो, एलिजिबिलिटी जे तुमचं रिझर्व्हेशन आहे, ठीक आहे. ते तुमचं या ठिकाणी बाय डिफॉल्ट जनरल आलेलं आहे, बरोबर. पण तुम्ही मित्रांनो ज्यावेळेस मी फॉर्म भरला होता, त्यावेळेस बघा तुम्हाला मी सांगितलं होतं कास्ट तुमची जी आहे कॅटेगरी व्यवस्थित टाका. त्यावेळेस आपण ओबीसी टाकली होती, बरोबर. बट मग इथे जनरल का आलं? याचं कारण तुम्हाला सांगतो. ओ-बी-सीमध्ये असाल किंवा दुसऱ्या इतर कास्टमध्ये असाल. समजा एस-सी, एस-टी आता मला वाटतं एस-सी, एस-टीला जे आहे नॉन क्रिमिनलची आवश्यकता नसेल कदाचित. मला नक्की माहीत नाहीये. बट अदर जे असतील ओ-बी-सी किंवा व्ही-जे-एन-टी, एस-सी-बी-सी, ई-डब्ल्यू-एस वगैरे तर यांना नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे. तुमच्याकडे नॉन क्रिमिनल जर असेल, तर तुमचा ओ-बी-सीचं किंवा त्या कॅटेगरीचं तुम्हाला बेनिफिट घेता येईल. बट ह्या केसमध्ये जे आहे या विद्यार्थ्याकडे जे आहे नॉन क्रिमिनल नाहीये. त्यामुळे त्यांचं ॲडमिशन बाय डिफॉल्ट जनरलमध्ये आलेलं आहे. बरोबर. तुमच्याकडे नॉन क्रिमिनल जर असेल, तरच तुम्ही जे आहे त्या कास्टच्या कॅटेगरीमधून तुम्ही रिझर्व्हेशनमधून ॲडमिशन घेऊ शकता. अदरवाईज तुमचं ॲडमिशन जे आहे मित्रांनो ते जनरलमधून होईल. ठीक आहे. बाकी तुमची जनरलची जी काही फी वगैरे असेल, ती तुम्हाला सर्वांना समोर कळेलच. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी नेक्स्ट करूया. नेक्स्ट केले बघा मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहेत. बरोबर. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आहे आपण जे कॉलेज आहे या ठिकाणी बघा, चेंबूर कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉलेज ऑफ एज्युकेशन या ठिकाणी जे आहे बाय डिफॉल्ट हे कॉलेज या ठिकाणी जे आहे तुमचं ते आलेलं आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी जे आहे चेंबूर कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉलेज ऑफ एज्युकेशन हे तुमच्या एरिया वाईज कदाचित आलेलं असेल. ओके. आता बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे आहे सेमिस्टर 1 साठी मिनिमम 8 मॅक्सिमम 8 सब्जेक्ट ठीक आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी आलो आहे. आता बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे बाय डिफॉल्ट सब्जेक्ट तुम्हाला निवडायचे आहेत बरोबर. आता ऑप्शनल कोर्सेस जे आहेत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मिनिमम सिलेक्शन 1, मॅक्सिमम सिलेक्शन 1 ठीक आहे. आता 1, 2, 3, 4, 5 ह्या 5 पैकी बघा मित्रांनो तुम्हाला जे या ठिकाणी जे आहे कुठलाही एक विषय निवडायचा आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत आणि सायन्स या 5 पैकी तुम्हाला एक विषय निवडायचा आहे. ठीक आहे. टोटल तुम्हाला 8 निवडायचे बरोबर. आणि जे बाय डिफॉल्ट मित्रांनो 7 विषय आहेत बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे बाय डिफॉल्ट या ठिकाणी मित्रांनो सिलेक्ट झालेले आहेत. तुम्हाला फक्त या 5 पैकी मित्रांनो तुम्हाला जे आहे कुठला एक विषय निवडायचा आहे. परत सेमिस्टर 2 मध्ये जो विषय तुम्ही वरती निवडसाल, ठीक आहे. त्याच्या अनुषंगाने समोरचा तुम्हाला वेगळा हिस्ट्री, जिओग्राफी, मॅथेमॅटिक्स, इकॉनॉमिक्स आणि अकाउंटन्सी यापैकी देखील तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जो सोपा वाटेल ते करू शकता. बाकीचे 8 विषय तुमचे बाय डिफॉल्ट खाली या ठिकाणी मित्रांनो योग शिक्षण वगैरे बाकीचे हे डिफॉल्ट आहेत. हे तुम्ही या ठिकाणी जे मित्रांनो चेंज करू शकत नाही. ठीक आहे. जे आहेत ते बाय डिफॉल्ट असणार या ठिकाणी. ठीक आहे. आता यातून जे ऑप्शनल सब्जेक्ट वगैरे असतील तुम्हाला, ते तुम्हाला या ठिकाणी जे आहे सिलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. नंतर बघा आता मित्रांनो या ठिकाणी आपण जे आहे, या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी जे आहे इंग्लिश घेऊया. ठीक आहे. इंग्लिश घेतला आपण आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शनल समजा आपल्याला घ्यायचा आहे हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, मॅथेमॅटिक्स आहे. ठीक आहे. समजा आपण या ठिकाणी जिओग्राफी घेऊया. ठीक आहे. नेक्स्ट करूया. नेक्स्ट केलं बघा आता प्रोफाईल तुमची या ठिकाणी मित्रांनो कंप्लीट आलेली आहे. तुमची प्रोफाईल या ठिकाणी ओपन झालेली आहे. आता बघा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक करून तुम्हाला ज्या मित्रांनो बाकीची तुमची समोरची प्रोसेस जी काही असेल पेमेंट वगैरे ऑप्शन करायची, ते तुम्हाला पेमेंट वगैरे ऑप्शन करायचं आहे. आता आपण नेक्स्ट करूया. नेक्स्ट केल्यावर बघा, वुल्ड यू लाइक टू सबमिट द प्रोफाइल? आता आपण काही चेंज करू शकत नाही. आपण या ठिकाणी बघा सबमिट करूया. आता यांचं जे सेंटर आहे मित्रांनो, ते बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी जे आहे, त्यांचं जे आहे होतं निअर बाय त्यांच्या ॲड्रेसनुसार, ते कदाचित त्यांना ते त्या ठिकाणी जे आहे ते रेफर केलं असावं. त्या रेफरनुसार त्यांना ते मिळालेलं आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी त्यांना जी फी आहे भरायला ती ₹1000 आलेली आहे. कदाचित ही रजिस्ट्रेशन फी आहे बघा या ठिकाणी मेन्शन केलेला रजिस्ट्रेशन फी. बाकीचं जी त्यांची फी वगैरे असेल ती ॲडमिशन कन्फर्म झाल्यावरती त्यांना जी आहे ती भरायची असेल. ठीक आहे. तर आता आपण आता या ठिकाणी जे आहे ₹1000 ॲडमिशन फी भरूया. पे नाऊवर क्लिक करूया. आता या ठिकाणी बघा मित्रांनो तुमची माहिती तुम्हाला व्हेरिफाय करायची आहे. तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि तुमचा रजिस्टर मेल आयडी जो असेल तो या ठिकाणी बघायला मिळेल. प्रोसिडरवर क्लिक करायचं आहे. तुमची माहिती व्हेरिफाय करून घ्या. येस करा. येस केल्यावर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी यू-पी-आयचा ऑप्शन आहे. बेटर ऑप्शन आहे की यू-पी-आयचा ऑप्शन आहे. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला स्कॅन करायचं आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो हे स्कॅन करून तुम्ही ज्या मित्रांनो या ठिकाणी समोरील प्रोसेस करू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला जे आहे ₹1000 चलन करायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. आता फोनपे, Google Pay तुमचं जे काही असेल त्यावर तुम्ही हे स्कॅन करून जे आहे समोरचं पेमेंट स्टेटस तुम्ही या ठिकाणी पूर्ण करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे बघा पेमेंट ऑप्शन या ठिकाणी ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालेलं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो या ठिकाणी बघा अशा प्रकारची तुमची पावती या ठिकाणी जी आहे कन्फर्म झालेली आहे. ठीक आहे. पहिले ट्रान्झॅक्शन आपलं फेल झालं होतं म्हणून आपण या ठिकाणी दुसरं ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. ठीक आहे. तर पैसे बघा युअर ट्रान्झॅक्शन हॅज बीन सक्सेसफुली डन म्हणजे थोडक्यात काय तुमचं रजिस्ट्रेशन फी या ठिकाणी भरली गेलेली आहे. आता नेक्स्ट करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट बघा मित्रांनो तुमची प्रोफाईल या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे बघायला मिळेल. ठीक आहे. अशा प्रकारची आलेली आहे. ओके. आता बघा हा फॉर्म जो आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करून ठेवायचा आहे. ठीक आहे. हा फॉर्म आपण डाउनलोड करून ठेवलेला आहे आपल्या प्रूफसाठी कारण आपण या ठिकाणी जे आहे रजिस्ट्रेशन वगैरे आपण केलेलं आहे म्हणून हे तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. रजिस्ट्रेशनची फी आपली या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. ठीक आहे. पर्पज ॲप्लिकेशन झालेलं आहे. ओके. अशा प्रकारची आपण प्रोफाईल केलेली आहे. आता आपली बघा प्रोफाईल अंडर स्क्रुटिनी या ठिकाणी गेलेली आहे. तर आपल्याला याचं स्टेटस बघायचं आहे. आपण जाऊया या ठिकाणी आता मित्रांनो अप्लाय प्रोग्रामवरती. ठीक आहे.
आता या ठिकाणी बघा आपलं कॅन्सल ॲप्लिकेशनचं ऑप्शन मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, तुमचं जे आता ॲडमिशन आहे, ते आपण या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे रजिस्ट्रेशनसाठी. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला कॅन्सल करायचं नाही आहे. ॲक्शनवर जायचं आहे आपल्याला. इथे बघा सध्या आपलं जे ॲडमिशन आहे ते अंडर स्क्रुटिनी या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. ओके. अशा प्रकारचं आता ते अंडर स्क्रुटिनीमध्ये आपलं ॲडमिशन गेलेलं आहे. तर यामध्ये जे आहे तुमचं लवकरच या ठिकाणी तुमचं प्रोफाईल वगैरे अप्रूव्ह केली जाईल आणि तुमचे जे काही पॉइंट्स वगैरे असतील, त्या पॉइंटनुसार तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे आहे, तुमची समोर प्रोसेस वगैरे तुमची या ठिकाणी जी आहे ती पूर्ण केली जाईल. ओके. ठीक आहे. अशा प्रकारचे आता हे आहे या ठिकाणी. आता हे जे मित्रांनो तुम्ही जे फॉर्म वगैरे भरलेला आहे, तर हा फॉर्म वगैरे तुम्हाला काय करायचं तुमच्या कॉलेजमध्ये वगैरे नेऊन जमा करायचा आहे. ठीक आहे. तिथे त्या ठिकाणी व्हेरिफाय वगैरे करतील तुमचे डॉक्युमेंट वगैरे आणि त्यानंतर तुम्हाला जे कदाचित पेमेंटचं ऑप्शन वगैरे या ठिकाणी मित्रांनो ते येऊन जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो आशा तुम्हाला समजलं असेल. आता कोणाला काही याच ठिकाणी हेल्प वगैरे लागत असेल फॉर्म वगैरे भरण्यासाठी, कारण बी-एडची प्रोसेस आहे जी आहे मित्रांनो ती थोडीशी जरा हार्ड आहे आणि थोडीशी कठीण आहे. त्यामुळे प्रत्येकाला जमेल असं नाही आहे. कारण तुम्ही बघितलं सुरुवातीला UDICE कोड वगैरे या ठिकाणी तुम्हाला सर्च करून टाकायचा आहे. तुमची शाळा कुठे आहे ते टाकायचं आहे. परत तुमचा एक्सपिरियन्स वगैरे तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे टाकायचा आहे वगैरे, वगैरे. तर मित्रांनो ही थोडीशी जरा लंबी प्रोसेस आहे. थोडी कटकट आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर ही तुम्ही याला पूर्ण या ठिकाणी मित्रांनो करणं गरजेचं आहे. त्यानं तुम्हाला ₹1000 ऑनलाईन फी भरायची आहे. रजिस्ट्रेशनची फी आहे ती नॉन रिफंडेबल आहे. आता तुम्ही मित्रांनो फॉर्म वगैरे भरलेला आहे, तर फॉर्म डाउनलोड करायचा आहे. तुमचे जे काही तुम्ही डॉक्युमेंट वगैरे अपलोड केले, ग्रॅज्युएशनची मार्कशीट असेल, डी-एडची मार्कशीट वगैरे असेल, तर डॉक्युमेंट घेऊन मित्रांनो तुम्हाला जे आहे तुमच्या त्या स्टडी सेंटरवर जायचं आहे. जे तुम्हाला त्या त्या ठिकाणी स्टडी सेंटर जे काही अलॉट झालं असेल ऑटोमॅटिकली किंवा मॅन्युअली कदाचित ऑटोमॅटिकलीच तुम्हाला जे आहे ते सर्च केलं जातं त्या ठिकाणी आणि तुम्हाला ते दिलं जातं. ठीक आहे, अलॉट केलं जातं. तुम्हाला चेंज करता येत नाही. ठीक आहे. आता तुम्हाला त्या सेंटरवर जायचं आहे. तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय करून घ्यायचं आहे. तुमचे डॉक्युमेंट वगैरे जेव्हा व्हेरिफाय होतील, त्यानंतर तुमचं ॲडमिशन अप्रूव्ह होईल. मग तुम्हाला ऑनलाईन पेमेंटची फी जी आहे तुमची ती भरायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.